आणि रेल्वेचं नातं हे रक्ताच्या नात्यासारखं आहे. पण गेल्या 6 वर्षापासून याच नात्याला तडा देण्याचं काम रेल्वे प्रशासन करतंय की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. हजारो चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर 6 वर्षापासून बंद आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे ज्या वेळेत ही गाडी सुटायची त्याच वेळेत आता दादर गोरखपूर गाडी कायमस्वरूपी करण्यात आली आहे. कोकणी माणसाच्या हक्काच्या गाडीवर डल्ला मारलाय गेलाय का? नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि प्रताप सरनाईक यांनी या विषयावर काय म्हटलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. 2018-19 पासून तांत्रिक कारणास्तव दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली होती. ही गाडी कोकणातील छोट्या स्थानकावर थांबायची जिथे एक्सप्रेस थांबत नाही. या गाडीची जी मूळ वेळ होती त्या स्लॉटमध्ये रेल्वेने विशेष गाडी म्हणून दादर गोरखपूर सुरू केली आहे. आता ही गाडी कायमस्वरूपी केल्यामुळे कोकणाच्या गाडीचा मार्ग बंद झालाय का? खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरीतील ग्रामीण भागातील प्रवाशांना आता प्रवासासाठी दुप्पट तिप्पट पैसे मोजून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. कोकणी माणूस शांत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्यावर अन्याय करावा. दादर रत्नागिरी पॅसेंजर ही केवळ गाडी नव्हती तर ती हजारो कुटुंबांचा आधार होती. जर रेल्वेला दुसरी गाडी चालवायची असेल तर त्यांनी नवीन वेळ शोधावी. आमच्या कोकणच्या गाडीची वेळ चोरून परजातीच्या गाड्यांना देणं हे सरळ सरळ अन्याय आहे. आम्ही हा विषय लावून धरू आणि गरज पडली तर रेल्वे प्रशासनाला मनसे स्टाईलने जाब विचारू, असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत असताना संदीप देशपांडे यांचं म्हणणं आहे की कोकणी माणसाच्या सोयीक्षपणाचा अंत पाहू नका. दादर गोरखपूर गाडीला आमचा विरोध नाही, पण ती आमच्या गाडीच्या वेळेत का? कोकणातील प्रवाशांच्या तोंडाला पान पुसण्याचा हा प्रकार आता थांबला पाहिजे. रेल्वे बोर्डाने तात्काळ दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करावी, अन्यथा दादर रेल्वे स्थानकावर कोकणी माणूस आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मी स्वतः या विषयावर रेल्वे मंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. कोकणाचा विकास करताना रेल्वे सेवा भक्कम असणे गरजेचे असतं. जर तांत्रिक अडचण असेल तर ती दूर करा, पण कायमस्वरूपी गाडी बंद करून दुसऱ्या मार्गावर ती वेळ देणे योग्य नाही. कोकणवासियांच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू आणि ही न्याय हक्काची गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. कोकण रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा वर्ग मुंबईतील चाकरमानी आहे. सण उत्सवात विशेष गाड्यांच्या नावाने रेल्वे प्रवाशांकडून जास्तीचे पैसे उकळतो, पण नियमित पॅसेंजर गाड्या मात्र बंद ठेवतं. गोरखपूर गाडी कायमस्वरूपी करणे म्हणजे उत्तर भारतीयांच्या मतांचे राजकारण आहे का, असा सवाल आता सामान्य कोकणी माणूस विचारत आहे.